श्री स्वामी समर्थ. यावर्षी सूर्यदेव फार खास आहे कारण संपूर्ण वर्ष सूर्याची ऊर्जा खूप तीव्र आहे. सूर्य म्हणजे फक्त ग्रह नाही तर आपला श्वास आहे, आपलं आरोग्य, आपला आत्मविश्वास आणि आपलं नशीब आहे. सूर्य उगवतो म्हणून आपलं आयुष्य चालतं. सूर्य नसता तर जीवनच नसतं. आणि म्हणूनच जेव्हा आपण सूर्यदेवाची पूजा करतो तेव्हा आपल्याला फक्त पुण्य नाही तर शरीरात ताकद, मनात स्थैर्य, डोळ्यात तेज आणि आयुष्यात स्थैर्य मिळतात. आज रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव थेट आपल्याकडे पाहतात. आज केलेली छोटीशी प्रार्थना सुद्धा वर्षभर संरक्षण देते, आरोग्य सुधारतं, अडलेली कामं चालू होतात आणि नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. सूर्यदेवाला पूजलं तर रोग कमी होतात, कर्जाची चिंता हलकी होते, मान सन्मान वाढतो आणि विशेष म्हणजे यावर्षी सूर्याची कृपा संपूर्ण वर्ष राहणारी आहे. म्हणूनच आजचा दिवस चुकवू नका, कारण सूर्यदेवापासून आपल्याला जीवन, प्रकाश, आरोग्य, भाग्य आणि आत्मबळ सगळं काही मिळतं. म्हणून हा सण नाही तर निसर्गाशी जोडलेला एक मोठा संस्कार आहे. आज 25 जानेवारी रथसप्तमी आहे. हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणूनच मानला जातो. सूर्य म्हणजे आपला श्वास, आपली ताकद, आपलं आरोग्य आणि आपलं आयुष्य आहे. सूर्य उगवतो म्हणून जग चालतं आणि म्हणूनच सूर्यदेव हे नारायणाचेच रूप आहे, म्हणून त्यांना सूर्यनारायण असे म्हणल्या जातात. भगवान श्री विष्णूचाच ते अवतार आहे. म्हणून रथसप्तमी म्हणजे सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांच्या रथावर बसून उत्तरायणाची पूर्ण शक्ती पृथ्वीवर देतात. आजपासून सूर्याची ऊर्जा वाढायला लागते, थंडी कमी होते, शरीरात उष्णता येते, झाडांना पालवी फुटते आणि माणसाच्या मनातही नवीन आशा निर्माण होते. उत्तरायण म्हणजे फक्त दिशा बदल नाही तर आयुष्याची दिशा बदलणारा काळ आहे. म्हणूनच या काळात केलेली पूजा, सेवा आणि भावना संपूर्ण वर्ष परिणाम दाखवते. म्हणून आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून शक्य तेवढे लवकर उठून अंघोळ करून एका तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करा. मनामध्ये ओम गृणी सूर्यदेवाय नमः किंवा सूर्यनारायणाय नमः या मंत्राचा जप करा. सूर्यदेवाची पूजा केल्याने सर्वात आधी आरोग्य मिळतं, सततचा थकवा, डोकेदुखी असे त्रास कमी व्हायला लागतात आणि सूर्यदेवांची कृपा होतात. म्हणून आजचा दिवस नक्की साधा नाही, कारण देवापासून आपल्याला जीवन, तेज, आरोग्य आणि भाग्य मिळतं. म्हणून आज जर तुम्ही सूर्यदेवाला मनापासून नमस्कार केला तर यावर्षी सूर्यदेव तुमच्यावर संपूर्ण वर्ष कृपा ठेवतात, कारण हे वर्षच सूर्यदेवाचे वर्ष म्हणून आहे. आरोग्य, धन, मान, सन्मान आणि स्थैर्य नक्कीच मिळतात. ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्याला रांगोळीने शक्य असेल तर घराच्या दाराजवळ किंवा तुळशीजवळ सूर्याची गोल आकृती किंवा साधी फुलांची रांगोळी काढायची आहे. जसा इथे फोटोमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे सूर्यदेवांचा रथ आणि रांगोळी काढायची आहे आणि त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे.